नागपूरमध्ये हिंसाचार घडला आणि त्या हिंसाचाराच्या घटनेच्या नंतर आज 6व्या दिवशी सुद्धा नागपूर शहरामधील 9 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कर्फ्यू कायम आहे। हिंसाचाराच्या नंतर नागपूरमधल्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि यामधील 2 भागातील संचारबंदी हटवण्यात आली असून 9 भागामध्ये अजूनही संचारबंदी आहे। गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे। संचारबंदीमुळे सामान्यांच्या जनजीवनावरती सध्या परिणाम होतोय आणि आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, बघूयात। नागपूरमधील संचारबंदीचा आज 6वा दिवस आहे। सोमवारला जेव्हा हिंसाचार घडला तेव्हा नागपूरच्या 11 पोलीस ठाण्या हद्दीमध्ये ही संचारबंदी लावण्यात आली होती। मात्र आता ती संचारबंदी 9 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही नागपूरच्या गणेशपेठ, तहसील आणि कोतवाली ज्या हिंसाचारग्रस्त भागाच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना घडली, त्या भागातलं जर काही दृश्य बघितलं आपल्याला पाहायला मिळतं की ते पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे। चारही बाजूने जिथे जिथे रस्ते आहे किंवा जिथे जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या सर्व गल्ल्यांमधनं नागरिकांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही, अशा प्रकारचे चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे पाहायला मिळत आहे। मध्ये नागपूर पोलिसांचं पथक असेल किंवा SRPFचे पथक असेल ते देखील तैनात करण्यात आलेले आहे। सध्या आपण जे हे चित्र बघत आहे हे चिटणीस पार्क चौकातला, याच चौकामध्ये जो बाजूला आपल्याला परिसर देतो त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण चौकाला देखील चारी बाजूने बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। तिकडे जो शुक्रवारी तलावचा जो कॉर्नर आपल्याला समोर दिसतो तिथनं लोकांना इकडे आतमध्ये सोडलं जात नाही। कोणी जर का नागरिक असा बाहेर निघाला त्याची विचारपूस केली जाते आणि त्यानंतर त्याला विचारपूस करून सोडलं जात आहे। तर एकंदरीतच आज जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये संचारबंदीचा हा जवळपास 6वा दिवस आहे आणि आज ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपल्याला संचारबंदी पाहायला मिळत आहे त्यामध्ये गणेशपेठ, कोतवाली आणि तहसील पोलीस स्टेशन तर आहे, सोबतच लखनगंज असेल, पाचवाली असेल, शांतीनगर असेल, सक्करदरा असेल, इमामवाडा असेल, यशोधरानगर असेल, या पोलीस स्टेशन हद्दीतल्या देखील संवेदनशील भागामध्ये आपल्याला ही संचारबंदी पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच 6वा दिवस आहे। नागपूरच्या 6व्या दिवशी देखील हिंसाग्रस्त भागामध्ये आपल्याला कडकडीत संचारबंदी असल्याचं दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तर याच नागपूरमधल्या हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मदतीचं वाटप होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। झालेलं आहे त्याचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनकडून मग तलाठी, मंडळाधिकारी आणि तहसील ऑफिसकडून त्याचे पंचनामे सगळे झालेले आहे। त्याच्यामध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर, घरांचा डॅमेज, त्यानंतर कोणाला सिटीजनला काही लागलं असेल की दुकानाला डॅमेज झालं, त्या सगळ्यांचे पंचनामे आपण केलेले आहे आणि त्याची डिमांड एकत्रित करून शासनाकडे पाठवली आहे आणि पुढच्या 48 आवर्समध्ये ते वाटण्याचं आमचं प्रयत्न आहे। दुसरं एक माझं आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती आहे की कोणी जर नागरिकांचं डॅमेजचं क्लेम सुटलं असेल तर त्यांनी तात्काळ आमच्या जे नंबर आम्ही पब्लिश केले त्यावर कॉन्टॅक्ट करावं। आमचे लोक येऊन त्या एरियामध्ये त्यांचे पंचनामे करून घेईल आणि त्यांना अनुदान देण्याची कारवाई करण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।